मित्रांनो, शुभमनं असं काही करून टाकलं की माझा पुरा व्ह्यू खराब झाला. तुमची पण सकाळची सुरुवात यापासून सुरुवात होत असेल तर नक्की कमेंटमध्ये मला सांगून द्या. शाळेत नाही गेलास? नाही. काहून? उठण्यात नाही आलं. अरे मित्रांनो, याचं उठण्यात नाही झालं बघा. इकडे बांड्यान ते भांडणं खेळत आहे बघा. शिवम तर शाळेत पण नाही गेला आज. आत्ताच भांडणं घेऊन आला बघा बांड्या. आणि शिवम इथं आत्ताच काड्यावर बसला होता. इकडं आला, शाळेत पण नाही गेला आज बघा. तर काहीच होऊ शकतं इथं पान कोंबडीन ते काहीतरी मासे की त्या खात असन. हे बघा इथं दिसत नसेल ते उडून. शाळेत नाही गेले म्हणून आज घरीच राहिलो आम्ही. हा असं राहिलं इकडं बघा. उशीर झाला का तुला आज? खोकला लागला का? हे बघा इकडे 3-4 पोरं काय करीत आहे. इथं आमची गाडी पण आहे बघा. होऊ शकता काहीच तुम्ही आता कशी आहे साफसुथरी. बंद पडेल गाईस ती, कारण की तिची वायरिंग जाईल. बॉलिंग करू मग आपल्या हातवर जाईल. क्रिकेट खेळायचं का? काहून? पाणी इथे हव्यावर पाणी पण आहे. क्रिकेट खेळता पण येणार नाही इकडे ना. या लिंबाकडे जाऊ आपण. हे बघा किती मोठी आहे. हे बघ उडून चालले. काय म्हणते त्याला? काय त्या पक्षाला आत्ता हे बघी बघा. बघा नाही ते आत्ता गेले नाही ते उडून. पानकोंबडी सकाळ सकाळचा मोसम बघा काहीच कसं निघत आहे. हे बघा कुठे कुठे. हे बघा इथं थोडं ब्लरच आहे. जाऊ द्या. काय म्हणतो. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, मला सकाळ एक म्हणजे आंघोळ घेऊन करून रेडी झालेलो आहे. सकाळ मला एक गोष्ट खूपच छान वाटली बघा मित्रांनो. हे बघा बगळे कसे बसलेले आहे. बगळे बघा मित्रांनो कसे बसलेले. आत्ता ह्या मग त्यात गेला चांगले बसले ते मित्रांनो. पुरा प्लॅन येतं आता याचं आहे ना. हेट चांगले बसले होते. डेला फेकून मित्रांनो तिथे बगळे होते आणि त्यांना दगड मारून टाकला. मला खूप आवडत होते असे, म्हणजे एकदम छान आहे. एक आहे बसलेला इथे. म्हणजे एका लाईनीमध्ये सगळे बसले होते आणि येड्यानं पुरे आखडून दिले. याला पकडा लागल. प्लॅन चौकट करून टाकला. चांगला व्ह्यू येत आता व्हिडिओ. अरे इकडे हसूच राहिलं बाबा. हे बघा मित्रांनो बघा. तर मित्रांनो इकडे युवराजनं आपल्याला पतंग दिलेला आहे हो. आणि इकडे आम्ही पतंग पण उडायला लागलेलो आहे बघा. युवराजनं पतंग दिलेला आहे आम्हाला. त्याच्याकडे काही डील नव्हती त्यामुळे आम्हाला देऊन टाकलं त्यानं. आणि इकडं आपल्याला योगेश आवाज देत होता. पुढे ते जाऊ द्या. आपण आता ब्लॉग बनवूया. आता मयूरनं पण सोडलेलं आहे पतंग. मी पण सोडतो आणि कट्टी खेळतो. शुभमला आवाज द्यायचा का? शुभम वर यायचं काय नाही म्हणाला काय. जाऊ द्या. आम्ही आता खेळतो पतंग. तर इकडे एक जण उडीत आहे इकडे बघा. दिसत नसन. जाऊ द्या. व्हाईट पतंग आहे तो कागदी, त्यामुळे व्हाईट राहतो. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपला एवढा. मिळूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आज आपला चॅलेंजचा 3रा पण दिवस होता. तर मिळूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.